करंट लागल्यानंतर कमीत कमी 1 फूट बॉडी माझी वर उचलत होती, एवढा तो करंट होता. म्हणजे डॉक्टर साहेबांच्या एका गोळीमध्ये बॅरेल म्हणजे पिपामधल्या पाण्यात फक्त 5 थेंब घेऊन एवढी ताकद त्यांच्या गोळीमध्ये आहे. नाव आनंदा नानंदवडे, राहणार साई पार्क भोसलेवाडी. माझा प्रॉब्लेममध्ये मणक्याचा प्रॉब्लेम झालेला होता. 4थी आणि 5वी स्लिप झालेली होती. मी 2 व्हीलरवरनं येत असताना गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि 2 व्हीलर उचलताना स्लिप डिस्क झाली. त्या हळूहळू काय झालं, एका पायामध्ये म्हणजे मुंग्या यायला लागल्या आणि पाय हळूहळू उचलणं झाला. आणि मी कोल्हापूर ऑर्थोपेडिक सेंटर इथं ॲडमिट झालो 3 आठवडे. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन केल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि मग तिथून आम्ही डिस्चार्ज घेतला. गोपाळ साहेबांच्या यायच्या अगोदर मी 5 ठिकाणी उपचार घेतलेला होता. लेप लावलेला होता. त्याच्यानंतर इंजेक्शन काही ठिकाणी ऑर्थोपेडिक इंजेक्शन केली होती. त्याच्यानंतर काही भवानी मंडपामध्ये आपलं लसूण खायला लसणात ना औषध देतात ते घेत होतं. तर त्याच्यानंतर आमच्या शाळेतील मनेर मॅडम म्हणून त्यांच्याकडनं हा मला गोपाळ डॉक्टरांचा पत्ता समजला. आणि मी टाटा सुमोमध्ये खालीच झोपूनच इथं आलो होतो. वरती जिना पण चढता येत नव्हता. डॉक्टर साहेब खाली आले, मला बघितलं आणि औषध दिलं. आज औषध चालू केल्यानंतर 3 आठवडे झाल्यानंतर हळूहळू फरक गेला. आणि नंतर मध्ये 2 महिने झाल्यानंतर साहेबांनी एकच गोळी दिली होती. ती टोटल आपल्याला पीप असतो घरातला पाण्याचा 2.5-3 घागरीचा, त्या पिपामध्ये 1 गोळी टाकली. त्यातील फक्त 5 चमचे पाणी घेतलं, बाकीचं पाणी टाकून दिलं. आणि त्या 5 चमचे पिल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला 12 तास गेलं की करंट लागल्यासारखं होईल. आणि नंतर 24 तासांनी होईल, नंतर 36 तासांनी होईल, नंतर 48 तासांनी. ज्यावेळेला 48 तासांनी होईल त्यावेळेला तुमचा आजार पूर्ण बरा झाला असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याप्रमाणे होत होतं. करंट लागल्यानंतर कमीत कमी 1 फूट बॉडी माझी वर उचलत होती, एवढा तो करंट होता. म्हणजे डॉक्टर साहेबांच्या एका गोळीमध्ये बॅरेल म्हणजे पिपामधल्या पाण्यात फक्त 5 थेंब घेऊन एवढी ताकद त्यांच्या गोळीमध्ये आहे. 20 वर्ष झाली मला कुठल्याही प्रकारचा मणक्याचा त्रास नाही, काही नाही. 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर जरी चाललो आता तरी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी मला पूर्ण बरं केलेलं आहे.